महाराष्ट्रात सगळीकडेच अतिवृष्टी वगैरे चालू आहे आणि यामुळे भरपूर शेतकऱ्यांचं नुकसान वगैरे पण झालेलं आहे. जसे माझे मिस्टर पण शेतीच करतात, पण आमचं काही एवढं नुकसान वगैरे झालं नाही, कारण की आमच्या शेतात एवढं पाणी वगैरे आलं नाही आहे. पण आमच्या घराच्या एक्झॅक्टली मागच्या साईडला एक माणूस राहत होता, म्हणजे त्यांचं जनावरांचं शेड होतं फक्त, आणि ते जनावरांच्या शेडमध्ये झोपायचे रात्रीचे. तर त्यांना म्हणजे असं माहीतच नाही की पाणी वगैरे आले. जेव्हा त्यांच्या अंगाखाली, हातरुणाखाली पाणी आलं, तेव्हा त्यांना जाग आली आणि तेव्हा त्यांनी बघितलं तर सगळं म्हणजे पाण्याखालीच गेलं होतं. तर त्यांनी पटकन जी जनावरं त्यांनी बांधली होती ती सोडून टाकली. त्यात 2 बैल होते, तर बैलांना सोडलं आणि त्यांच्या शेपटीला पकडत पकडत ते कॉर्नरपर्यंत गेले, त्यामुळे त्यांचा जीव तरी वाचला. पण भरपूर जणांचं नुकसान वगैरे झालेलं आहे. आमच्या घरापासून ॲटलीस्ट 1 किलोमीटर अंतरावर नदी आहे, पण पाण्याचा प्रेशर एवढा होता की आमच्या घराच्या मागेपर्यंत पाणी आलं होतं. म्हणजे आमचं काही नुकसान वगैरे झालं नाही आहे, पण घरापासून ते नदीपर्यंत जेवढी शेती होती ती सगळी वाहून गेलेली आहे, म्हणजे काहीच राहिलं नाही शेतकऱ्यांचं. आणि असंच भरपूर ठिकाणी नुकसान झालेलं आहे. धाराशिव जिल्ह्यातील परांडा तालुक्यातील भरपूर शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे. मी पण धाराशिव जिल्ह्यातील परांडा तालुक्यातच राहते, साकात गावामध्ये. आणि म्हणजे मी राहायला तालुक्या लेवलला म्हणजे परांड्यातच राहते, पण माझं काम असल्यामुळे त्या दिवशी गावाकडे गेली होती आणि अचानकच एवढा पाऊस झाला आणि एवढं पाणी आलं घराच्या मागे, जायला सगळे रस्ते बंद. त्यामुळे 2 दिवस मी तिकडेच अडकून होती, त्यामुळे ऑफिसमधून वगैरे सुट्टी घेतली 2 दिवस. पण एवढं शेतकऱ्यांचं नुकसान वगैरे झालेलं आहे. तर आता सगळ्यांचं लक्ष फक्त सरकारकडेच आहे की सरकार काय मदत करणार आहे शेतकऱ्यांना, कारण की जेवढी पिकं होती त्याच्यावर सगळं शेतकऱ्यांचं जीवन वगैरे अवलंबून असतं. आणि सेकंडली ज्यांची दिवाळी, त्यांचं मुलांचा खर्च सगळं त्याच्यावर डिपेंड होतं आणि सगळं पाण्यात गेलेलं आहे. आता लेट सी सरकार तर काय मदत करतात या गोष्टीबद्दल. आणि मी एक व्हिडिओ पण अटॅच केलेला आहे, जे आमच्या इथं जे पाणी वगैरे आलं होतं त्याचा पण एक व्हिडिओ अटॅच केलेला आहे शेवटी. आणि लेट सी आता सरकार काय मदत करते शेतकऱ्यांना. हा जो व्हिडिओ आहे तो एक घराच्या मागून काढलेला आहे आणि हा नदीमधला व्हिडिओ आहे ज्या दिवशी पूर आला होता त्या दिवशीचा.